पोलिसांची संपूर्ण तयारी झालेली आहे। या ठिकाणी आपण बंदोबस्तामध्ये 178 अधिकारी, 2534 पोलीस अंमलदार आणि 1409 होमगार्ड, त्याचप्रमाणे आपल्याला 6 कंपन्या केंद्रीय पोलीस बलाच्या मिळालेल्या आहेत। त्या सर्व कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत, तैनात आहेत। आतापर्यंत एरिया डॉमिनेशन, एरिया फॅमिलायझेशनच्या एक्सरसाइजेस आपण शहरामध्ये केलेल्या आहेत। विविध ठिकाणी आम्ही आता शेवटचा टप्पा जो आहे, शेवटचे 48 तास, या कालावधीमध्ये आम्ही अतिरिक्त काही कुमक जे आहे ती जे विशेषतः क्राउडेड एरियामध्ये टाकलेली आहे। कुठल्याही प्रकारे मतदारांना प्रलोभन देणे, मतदारांवर दबाव आणणे असा प्रकार घडू नये याची संपूर्ण काळजी पोलीस दलातर्फे घेतली जात आहे आणि ती आम्ही कटाक्षाने घेऊ। निवडणुकीच्या दिवशी जनतेला आमच्याकडून आव्हान राहील की सगळ्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावा। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। लोकशाही बळकट करायची असेल तर निश्चितपणे आपण आपला हक्क या ठिकाणी बजावला पाहिजे। परंतु हे करत असताना आपण ज्या वेळेला मतदान केंद्रावर याल त्यावेळेला आपण येताना आपल्यासोबत मोबाईल फोन आणू नये। त्याचप्रमाणे एखादा लायटर किंवा ज्याच्यामुळे आग निर्माण होईल असा काही वस्तू आपल्याला अलाउड होणार नाही, किंवा एक शार्प कटिंग असे काही ऑब्जेक्ट असतील तर ते देखील आम्ही आतमध्ये अलाउड करणार नाही। त्यामुळे येताना आपण हे वस्तू बाहेर ठेवून यावे आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं, एवढं अपील या निमित्ताने मी जनतेला करतो। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एकही बूथ असं आपल्या कॅटेगरीमध्ये बसत नाही की जे क्रिटिकल किंवा हायपर सेन्सिटिव्ह म्हणून त्याला ट्रीट केलं जाईल। आम्ही आवश्यक ती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, आमचे जे टार्गेट होते त्याच्या किमान 25% जास्त प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेली आहे। सीझर्स आमचे मोठ्या प्रमाणावर झालेले आहे। उदाहरणार्थ रेकॉर्डवरचे जे क्रिमिनल आहेत त्यांचे घरझडत्या घेतलेल्या आहेत, 18 सूट जप्त केलेले आहेत, जवळजवळ 30 ते 32 चाकू जप्त केलेले आहे। याचप्रमाणे एक 42 लाखाचा गुटखा जप्त केलेला आहे। आणि ह्या आचारसंहितेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस विभागाने कारवाई केली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की 2 दिवसानंतर जे आपलं जनरल इलेक्शन आहे ते अत्यंत शांततेत, सुरक्षित आणि ट्रान्सपरंट अशा वातावरणात पार पडेल।